श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एकदम गावच्या स्टाईलमध्ये मेथीची भाजी. चला तर मग सुरू करूयात रेसिपीला. इथे मी मेथी घेतलेली आहे. हे आपण स्वच्छ कट करून घेणार आहोत आणि धुवून घेणार आहोत. मुगाची डाळ घेतलेली आहे, हळद, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरचीची पेस्ट, लसूण पेस्ट, जिरा मोहरी आणि मीठ घेतलेले आहे. तर सगळ्यात आधी आपण कढईमध्ये तेल टाकूयात. तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये जिरा मोहरी टाकून घेऊया. जिरा मोहरी तडतडले की आपण त्यामध्ये आता लसूण टाकूया. लसूण तेलामध्ये आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. आणि आता आपण हिरव्या मिरचीची पेस्ट बनवलेली आहे ती टाकणार आहोत. लसूण चांगला परतला की आपण कांदा टाकूया आणि कांदा चांगला तेलामध्ये तळून घ्यायचा आहे. कांदा एकदम जास्त भाजायचा नाही आहे आपल्याला, तर थोडासा अर्धवट कच्चाच ठेवायचा आहे. अर्धवट भाजून घ्यायचा आहे. आता आपण हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेऊयात. हळद टाकूयात. आता आपण मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कट करून घेतलेली आहे ती टाकूयात. ती चांगली आपल्याला तेलामध्ये अशी परतून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही भाजी छान अशी परतलेली आहे. आता आपण या स्टेपला मुगाची डाळ टाकूयात. मुगाची डाळ आपण भिजत ठेवली होती 1-2 तास, त्यामुळे डाळ शिजायला पण आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. आता आपण या स्टेपला मूग डाळ टाकूयात आणि हे पण चांगलं असं परतून घेऊया. आणि आता आपण वरतून असा टोमॅटो टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता हे परत आपण असं मिक्स करून घेऊयात. आणि 1-2 मिनिटं आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. पाणी अजिबात टाकायचं, थोडं पण पाणी टाकायचं नाही. वाफेवर भाजी चांगली शिजते आणि भाजीला असं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. पूर्ण भाजीतलं पाणी शोषू द्यायचं, मगच भाजी अशी छान लागते. पाणी सुटलेली भाजी अशी पानचट लागते. तर मस्त आपली अशी ही भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा गावच्या पद्धतीने. एकदम छान अशी आपली अशी ही मेथीची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा प्रकारे. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.